थोडं थांबा. हा व्हिडिओ खास टेलर लोकांसाठी, बुटीक ओनरसाठी आणि ग्राहकांसाठी सुद्धा आहे, की ज्यांना कन्फ्युजन आहे की खरंच कापडाला अस्तर लागतंच का, जर लागतं तर कुठल्या प्रकारच्या कापडाला अस्तर लावायला पाहिजे आणि कुठला अस्तर लावायला पाहिजे. ही टेलर टिप्स खास मी तुमचा सागर टेलर पार्टनर घेऊन आलो आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण हा व्हिडिओ आहे अस्तर विषयी, जो तुम्हाला खूप लाभदायक ठरणार आहे भविष्यामध्ये सुद्धा आणि वर्तमानामध्ये सुद्धा. तर बऱ्याच टेलर लोकांना माहीत असेल अस्तर किती प्रकारचे असतात. जे आम्ही माझ्या दुकानात मी यूज करतो ते मी फक्त 3 प्रकारचे अस्तर वापरतो जास्त करून. आणि पहिला आहे तो आपलं रेग्युलर कॉटन. याच्यामध्ये 2 प्रकार असतात. हा एक कॉटन आहे आणि हा एक 2x1 कॉटन आहे. तर दोन्हीही कॉटन चांगल्या क्वालिटीचे आहेत. फक्त जो 2x1 कॉटन आहे त्याचा थिकनेस जरा चांगला असतो आणि पण ह्याचा प्रॉब्लेम असा आहे की ह्याचा पणा फक्त 36चा असतो. दुसरा असतो कॉटन, तो थोडासा लाईट वेट असतो, थोडा पातळ असतो, पण ह्याची विड्थ असते 42. जे मोठ्या साईजचे असतात XXL, 3XL, 4XL त्यांच्यासाठी मी सजेस्ट करेल की तुम्ही मोठ्या पन्नाचं अस्तर लावा. थोडं पातळ असतं पण काही हरकत नाही. कापडानुसार मी तुम्हाला सांगेलच कुठलं अस्तर कुठल्या कापडाला लावायचं. आणि जास्त करून मी जे माझ्या दुकानात वापरतो ते हे 2x1 कॉटन. आणि तिसऱ्या प्रकारचं कॉटन येतं ते म्हणजे हे टेरी रुबिया. ह्याचा पण पणा हा 32, 34, 36 असा पाण्यामध्ये येतो. हे अस्तर सर्वात स्वस्त येतं. हे अस्तर तुम्हाला 22 रुपये ते 30 रुपये मीटरच्या आतमध्ये मिळून जातं. पण याचा प्रॉब्लेम असा आहे की हे धुतल्यानंतर श्रिंक होतं. बरेचसे दुकानदार हे सांगून विकतात की हे श्रिंक होत नाही. पण मी सजेस्ट करेल तर तुम्ही हा टेरी रुबिया लावत असाल तर हे अस्तर धुवूनच लावा. आणि हे लावल्यानंतर जर श्रिंक झालं तर आतल्या साईडनी झोळ पडतो, अस्तर टाईट होतं आणि जो ब्लाऊज असेल किंवा ड्रेस असेल तो वरच्या बाजूने लूज पडतो. तर अजिबात मी टेरी रुबिया तुम्हाला सजेस्ट करणार नाही. आणि ग्राहकांना पण सांगतो तुमच्या टेलरला सांगा की कॉटन अस्तर लावावं. धुवायचा तुम्हाला प्रॉब्लेम होईल. प्युअर कॉटन हे दोन्ही अस्तर हे आणि हे. पण ग्राहकांचा जर तुम्हाला विश्वास कमवायचा असेल तर तुम्हाला थोडेसे धुवायचा त्रास हा सहन करावाच लागणार.